झाडू अर्थात केरसुनी याला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. म्हणतात घरात झाडूरूपी लक्ष्मीचा नेहमी सन्मान करावा, ज्यामुळे घरात संपन्नता राहते. झाडू काढून दारिद्र्य अर्थात अलक्ष्मी घरातून बाहेर करता येते. पण आपल्याला हे माहीत आहे की झाडू खरेदी करून घरी आणण्याचे देखील काही विशेष दिवस असतात. इच्छेप्रमाणे कोणत्याही दिवशी झाडू खरेदी करणे अशुभ ठरू शकतं. मंगळवार, शनिवार आणि रविवार हे 3 दिवस झाडू खरेदीसाठी योग्य आहेत. याने स्थिर लक्ष्मी वास करते. मंडळी, पूर्वी आणि आजही गावात दारोदारी खडे मीठ आणि केरसुनी विकणारा विक्रेता लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळी यायचा. लोकही श्रद्धेने मीठ आणि केरसुनीची खरेदी करून त्याला मान देत असत. आपणही आपल्या घरातील अलक्ष्मी दूर होऊन लक्ष्मी नांदावी यासाठी केरसुनी आणि मिठाची पूजा करूया. हिंदू संस्कृतीचा हेवा वाढतो हे याच कारणासाठी. छोट्या छोट्या गोष्टींची दखल आपल्या संस्कृतीत घेतली गेली आहे. केवळ सजीवांनाच नाही, निर्जीव गोष्टींनाही महत्त्व आहे. हे वेळोवेळी अधोरेखित केले जाते. जसे की लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची आणि मिठाची पूजा. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचे निस्सारण केले जाते. समुद्र मंथनात हलाहल विषानंतर ज्येष्ठा अलक्ष्मीचा जन्म झाला. कल्की पुराणानुसार अलक्ष्मी कली राक्षसाची दुसरी पत्नी, अधर्म आणि हिंसेची मुलगी, मृत्यूची अधर्माची माता आहे. आळस, खादाडपणा, मत्सर, क्रोध, ढोंगीपणा, लोभ आणि वासना, असत्य, अस्वच्छता, अनीती, भ्रष्टाचार व अज्ञान यांची देवता. कलियुगात जुगार, दारू, वेश्या व्यवसाय, कत्तल, लोभ येथे राहणे अलक्ष्मीला आवडते. अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात. पद्मपुराणात अलक्ष्मीची कथा आहे. तर श्रीसूक्तातही अलक्ष्मी नाशाम्यहम म्हणजेच अलक्ष्मीचा नाश व्हावा असे वर्णन केले आहे. अलक्ष्मीचे वाहन गाढव तर हातात झाडू हे आयुध होते. ती अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली. याच झाडूच्या सहाय्याने अलक्ष्मीला घरातून पळवून लावले जाते अशी त्यामागची भावना आहे. मंडळी, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा कशी करावी? तर लक्ष्मी पूजेच्या दिवशी नवीन झाडू विकत घेण्याची आणि तिला लक्ष्मी मानून पूजा करण्याची प्रथा आहे. लक्ष्मी पूजा झाल्यावर स्वच्छ जागी झाडू उभा करून त्याला हळद कुंकू लावून पूजा करतात. पूजा झाल्यावर रात्री उशिरा नवीन झाडून घर स्वच्छ करून अलक्ष्मी बाहेर काढतात. झाडूला पाय लावू नये. चुकून लागला तरी लगेच नमस्कार करावा. झाडूने कोणालाही मारू नये. लहान मुलांनाही नाही आणि प्राण्यांनाही नाही. कोणी घराबाहेर पडले की लगेच झाडलोट करू नये असे शास्त्र सांगते. तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मिठाची पूजा का करावी? तर मीठ हा लक्ष्मीचा भाऊ. तोही समुद्र मंथनात तिच्या पाठोपाठ बाहेर आला. मीठ हे संसाराचे सार आहे. ते नसेल तर आयुष्य अळणी होईल. मीठ ही निसर्गाने दिलेली भेट आहे. तिच्यावर कर आकारायला ब्रिटिशांनी सुरुवात केली. तेव्हा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला होता. त्याच मिठाचे महत्त्व उद्योजक टाटा यांनीही ओळखले आणि देशाचे मीठ म्हणत घरोघरी पोचवले. खाल्ल्या मिठाला जागणे हा आपल्यावर झालेला संस्कार आहे. चुकून जरी हे मीठ जमिनीवर सांडले तर त्याचे मोल कळावे म्हणून आई वडील मुलांना धाक दाखवतात की मीठ सांडू नये, नाहीतर ते पापण्याने भरावे लागते. यामागे मिठाचे महत्त्व समजावून सांगणे एवढाच उद्देश आहे. म्हणून लक्ष्मी पूजेनंतर खडे मीठ किंवा साधे मीठ वाटीत घेऊन त्याला हात जोडून नमस्कार करावा आणि त्याचे आपल्या आयुष्यातील स्थान ओळखून कृतज्ञता व्यक्त करावी. समृद्धी आणि ऐश्वर यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा लक्ष्मी पूजेच्या रात्री केली जाते. श्री लक्ष्मी पूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यावर श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्मी आणि आदी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गाईच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर तो प्रसाद सर्वांना वाटतात. लक्ष्मी पूजेला चलनी नोटा, नाणी, सोन्याचे अलंकार यांचीही पूजा केली जाते. व्यापारी वर्ग या दिवशी आपल्या व्यवहाराचे दस्तावेज, वह्या, हिशोबाची कागदपत्रे पूजेत ठेवून चोपडा पूजन करतात. तसेच फटाके उडवून आनंद साजरा करतात. मंडळी, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडू जुनी झाली असल्यास कोणत्याही दिवशी बाहेर फेकण्यापेक्षा शनिवार हा सर्वात योग्य दिवस ठरेल. या दिवशी दारिद्र्य बाहेर केलं जातं. तसेच चुकूनही शुक्रवारी झाडू घरातून बाहेर फेकू नका, कारण शुक्रवार देवीचा वार आहे आणि या दिवशी झाडूरूपी लक्ष्मीला बाहेर फेकणे म्हणजे घरातील संपन्नता, स्थिरता विस्कटण्यासारखे आहे. आता महत्त्वाचा उपाय म्हणजे ज्या दिवशी झाडू खरेदी करून घरी आणाल तर एक काम नक्की करावे.
झाडूच्या दांडीवर अर्थात हँडलवर एक पांढरा दोरा बांधावा. पांढरा दोरा बांधल्याने देवी लक्ष्मी घराशी संबद्ध होऊन जाते आणि मग घर सोडून जात नाही, स्थिर होऊन जाते. दुसरी विशेष गोष्ट म्हणजे आपल्यावर शनीची साडेसाती, ढय्या किंवा दोष असल्यास शनिवारी झाडू खरेदी करण्याची चूक करू नका. याने शनिदेव अधिक नाराज होऊन जातील. आपण रविवारी झाडू खरेदी करू शकता, मात्र झाडू वापरणे शनिवारपासून सुरू करावे. मंडळी, सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर कधीही झाडू वापरू नका. सूर्योदयापासून सूर्यास्तापूर्वीचा काळ स्वच्छतेसाठी सर्वोत्तम मानला जातो. सूर्यास्तानंतर माता लक्ष्मी घरात येते. अशा वेळी साफसफाई केल्याने ती रागावते, यामुळे घरात गरिबी येते. म्हणूनच सूर्यास्ताच्या आधी झाडून घ्यावे. झाडू अशा जागी ठेवा की बाहेरच्या व्यक्तीला तो दिसणार नाही. झाडू लपवून ठेवा आणि लक्षात ठेवा की तिजोरी, पूजाघर किंवा तुळशीच्या रोपाजवळ झाडू कधीही ठेवू नका. असे केल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो आणि धनाचे आगमन थांबते. व्यक्तीला आर्थिक समस्या आहेत, त्यामुळे टाळा.